तर विलिनीकरणाची चर्चा असती तर दादा बोलले असते. शरद पवारांचा हा दावा फडणवीसांनी खोडून काढलेला आहे. भाजपला न सांगता अजित पवार चर्चा करतील का? तारीख ठरली असती तर दादांनी सांगितलं असतं, असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. मी दोनच गोष्टी याच्यात सांगेन. खरं म्हणजे आता हे सगळं बोलायची वेळ नाही, पण दोनच गोष्टी सांगेन की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठलीही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलिनीकरण करायचं सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे. हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील. चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती. कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? त्यामुळे आता पवारसाहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं, मला याची कल्पना नाही. आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही. तर तारीख ठरली असती तर दादांनी सांगितलं असतं, या संदर्भातली आम्हाला कल्पना नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले. विलिनीकरणाची चर्चा असती तर दादा बोलले असते आणि तारीख ठरली असती तर दादांनी सांगितलं असतं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेले. भाजपला न सांगता अजितदादा चर्चा करतील का, असा प्रश्न त्यांनी विचारला. तर शरद पवारांचा हा दावा फडणवीसांनी खोडून काढलेला आहे. शरद पवारांनी काल वक्तव्य केलं होतं गोविंदबागमध्ये. काल सकाळीच माध्यमांशी बोलताना ही चर्चा आता खंडित झालेली आहे, असं त्यांनी म्हटलं. मात्र यापूर्वी अनेकदा जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चेच्या फेऱ्या झालेल्या, जवळपास 8 वेळा चर्चा झाली असल्याची, बैठका झाली असल्याची माहिती त्यावेळी जयंत पाटील यांनी सुद्धा दिली. त्यामुळे अजित पवारांची खरंच अपक्ष विलिनीकरणासंदर्भात चर्चा झाली आहे का, असे प्रश्न जे चर्चिले जातात, त्यावर भाजपची नेमकी बाजू काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. जर विलिनीकरणासंदर्भातली चर्चा सुरू असती तर दादा बोलले असते, असं फडणवीसांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता फडणवीस यांनी केलेल्या या प्रतिक्रियेनंतर शरद पवारांचा हा दावा फडणवीसांनी खोडून काढलेला आहे, असंच म्हणावं लागेल. भाजपला न सांगता अजितदादा चर्चा करतील का, असं फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे या वाक्याचे सुद्धा खरं तर अनेक अर्थाने वेगवेगळे संकेत मिळत आहेत. त्यामुळे तारीख ठरली असती तर दादांनी सांगितलं असतं, असं फडणवीस म्हणतात.